नमस्कार मंडळी, खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खूपच महत्त्वाची माहिती बघणार आहोत. महागडी औषधे आणि सप्लिमेंट्सच्या युगातही आपल्या आजीच्या बटव्यामध्ये असे काही खजिने आहेत जे आजही लोक वापरतात. तर ते आजीच्या बटव्यामधले असे कोणते खजिने आहेत ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे, ते आज आपण सविस्तर बघणार आहोत. सर्दी, घसा, खवखवणे, अपचन, थकवा आणि रोजच्या छोट्या मोठ्या त्रासासाठी आजी सांगायची काही सोपे उपाय. आज आपण जाणून घेणार आहोत आजीच्या बटव्यातील काही खास खजिने. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजीच्या बटव्यातील काही पारंपरिक आरोग्य टिप्स. लक्षात ठेवा, हे घरगुती उपाय सामान्य आरोग्य आणि आरामासाठी वापरले जातात. गंभीर किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. टिप नंबर 1, कोमट पाणी पिण्याची सवय. आजी नेहमी सांगायची, सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा. फायदे: शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत, सकाळी ताजेतवाने वाटू शकते, पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते. टिप नंबर 2, हळदीचे दूध. झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. कधी थकवा जाणवत असेल, ऋतू बदलाचा काळामध्ये लक्षात ठेवा, अति प्रमाणामध्ये सेवन करू नका. टिप नंबर 3, आले आणि तुळशीचा काढा. आजी सर्दी खोकल्याच्या या दिवसांमध्ये हा काढा बनवायची. साहित्य: आले, तुळशीची पाने, पाणी. उपयोग: घसा आरामदायक वाटण्यात मदत होऊ शकते. टिप नंबर 4, जेवण नीट चावून खा. हा उपाय साधा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. फायदे: पचनास मदत, जास्त खाणे कमी होऊ
शकते. जेवणाचा आनंद वाढतो. टिप नंबर 5, घरचे ताजे अन्न खा. आजी नेहमी ताजे आणि घरचे अन्न खाण्यावर भर द्यायची. सवयी: वेळेवर जेवण, ताजे अन्न खा, संतुलित आहार घ्या. टिप नंबर 6, पुरेशी झोप घ्या. लवकर निजे आणि लवकर उठे हे आजीचे आवडते वाक्य आहे. फायदे: शरीराला विश्रांती, दिवसभर उत्साह, एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. टिप नंबर 7, रोज थोडे चालणे. रोज थोडे चालणे का? चालण्याची आवश्यकता काय आहे? का बरं चालावे ते बघूया. शरीर सक्रिय राहते. चालण्यामुळे ताजेतवाने वाटते आणि फिटनेस राखण्यास मदत होते. टिप नंबर 8, ऋतूनुसार फळे खा. आजी नेहमी म्हणायची, ज्या ऋतूत जे फळ मिळते ते खा. फायदे: विविध पोषक घटक मिळतात. आहारामध्ये विविधता येते. टिप नंबर 9, ताण कमी ठेवा. उपाय: कुटुंबासोबत वेळ घालवा. छंद जोपासा. प्रार्थना, ध्यान किंवा शांत बसणे. टिप नंबर 10, घरातील मसाल्यांचा योग्य वापर. हळद, जिरे, धने, आले हे मसाले भारतीय स्वयंपाकाचा महत्त्वाचा भाग आहेत. निष्कर्ष: आजीच्या बटव्यातील हे उपाय जादू नाहीत, पण चांगल्या सवयी आणि संतुलित जीवनशैलीचा भाग नक्की आहेत. नियमितपणे चांगल्या सवयी पाळल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. तर कशी वाटली माहिती नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणीने. बाय.